काँग्रेससाठी पूर्ण, पण दुर्दैवाने आताच्या घडीला शिंदे गट तिथे 10 जागांवर आघाडीवर आहेत आणि एमआयएम चक्क तिथे 9 जागांवर आघाडीवर आहे आणि तिथं काँग्रेस फक्त 2 आणि शिंदे गट तिथे 10 जागांवर आघाडीवर आहे आणि एमआयएम चक्क ते 9 जागांवर आघाडीवर आहे आणि तिथं काँग्रेस फक्त 2 आणि ही नामुष्की ओढावलेली आहे आणि सिंगल डिजिट मध्ये तरी काँग्रेस पुण्यामध्ये जाणार का, हा खरं तर प्रश्न आहे. आणि जशी काँग्रेसचे हाल चाललेले आहेत याच्या विरुद्ध काँग्रेसने खरं तर एका छोट्या पक्षाकडे बघितलं तर पाहिजे, ते म्हणजे एमआयएम. एमआयएम जर आपण बघितलं तर आपण छत्रपती संभाजीनगर आणि मालेगाव हीच त्यांची दोन मोठी गड आपण मानत होतो. त्या मोठ्या गडामध्ये त्यांचं एकदा प्रदर्शन तुम्ही बघा. म्हणजे भाजपला छत्रपती संभाजीनगरमध्ये 10 जागांवर आघाडीवर आहे. शिवसेना शिंदे गट तिथे 10 जागांवर आघाडीवर आहेत आणि एमआयएम चक्क तिथे 9 जागांवर आघाडीवर आहे आणि तिथं काँग्रेस फक्त 2 आणि शिवसेना ठाकरे गट 4 जागांवर आघाडीवर आहे. यामुळे एवढं होऊन सुद्धा जे काही एमआयएमने रान पिंजून काढलं, एवढे रोड शोज केले, दुसऱ्या राज्यातनं येऊन असदुद्दीन ओवैसी यांनी जो प्रचार केला आणि प्रचाराचं फलित आता दिसतंय. छत्रपती संभाजीनगर सारख्या टफ जागी जिथं भाजप शिवसेना यांची एवढी ताकद आहे, आमदार आहेत, खासदार आहेत, आता खासदार नाहीयेत, आमदारही नाहीयेत, तरी सुद्धा एमआयएमला तिथं 9 जागांवर आघाडी मिळते आहे. यासोबतच एमआयएमचा दुसरा गट आहे मालेगाव, तिथली आकडेवारी मी तुम्हाला अगदी तशी लाईव्ह आकडेवारी सांगतो. तिथं भाजप 4 जागांवर आहे, शिंदेसेना 4 जागांवर आहे, तिथे काँग्रेस 2 जागांवर आहे. आता आपण तिथले मुस्लिम साठी ओळखल्या जाणाऱ्या 2 पार्टी होत्या, तिथे एमआयएम फक्त 3 जागांवर आघाडीवर आहे. म्हणजे भाजपच्या एक जागा खालोखाल एमआयएमची आघाडीवर आहे आणि दुसरी जी पार्टी आहे इस्लाम, तिथं लोकल पार्टीजनी मिळून केलेले जे कोलिजन होतं त्या पार्टी चक्क 12 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे मालेगाव आणि छत्रपती संभाजीनगर येथे काय असदुद्दीन ओवैसी फिरले, त्यांनी जो दुसऱ्या राज्यात येऊन प्रचार केला, इथले इंच्या जलील जे फिरले, त्यांचे काही स्पष्ट बोल्ड स्टेटमेंट ते इथल्या स्थानिक सत्ताधाऱ्यांवर करत होते, याचा त्यांना फायदा होताना दिसत आहे. त्याच्यामुळे खरं काँग्रेसनी ही नीती अवलंबायला पाहिजे होती. कुठलं तरी एक नॅरेटिव्ह उतरायला पाहिजे होतं. जसं असदुद्दीन ओवैसी आल्यापासून अजित पवार यांच्या मागे लागले होते, इम्तियाज जलील आल्यापासून फडणवीस यांच्या मागे लागले होते. त्यांचं जे काही फेमस होतं की ही कंपनी म्हणे छत्रपती संभाजीनगरला येऊ येणार नाही. त्या औरंगाबाद म्हणतात की त्यावेळेस त्या मीटिंगला फडणवीस समोर बोलणारे एकटे होते आणि फडणवीसांना त्याचा एवढा राग की ते अगदी फेल उठून गेले, म्हणे आम्ही कधी छत्रपती संभाजीनगरला पाणी येणार नाही इथून पुढं. असं उदाहरण ते मीडियामध्ये सातत्याने देत होते. याचाच फायदा एमआयएमला मालेगाव आणि छत्रपती संभाजीनगर झालेला आपण बघू शकतो. पिंपरी चिंचवडले अपडेट्स मी तुमच्या समोर घेऊन आलेली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये 1928 जागा होत्या, त्यामध्ये भाजप 38 ठिकाणी पुढे जाताना दिसते. शिवसेना 2 ठिकाणी, राष्ट्रवादी 11 ठिकाणी अशा पद्धतीचे सध्याचे कल आहेत. काँग्रेसने यासोबतच उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेने, शरद पवारांच्या शिवसेनेने आणि एमएनएसने अजून खातच उघडलेलं नाही. वंचित, सप, एमआयएम, आप आणि बसपा यांनी सुद्धा खातं उघडलेलं नाही. पिंपरी चिंचवडमध्ये लढत थेट आहे आणि थेट भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचं स्पष्ट झालेलं आहे.